सर्वांना जय भीम नमो बुद्धाय. सुखो बुद्धानुपदो सुखा धम्म देसना सुखा संघस्स सामग्री समगानं तपो सुखो. या पाली धम्मपदाचा अर्थ आहे सुखद आहे बुद्धाचा जन्म, सुखकर आहे सदधम्माचे श्रवण करणे, सुखद आहे संघाची म्हणजे समाजाची धम्माचरण करणाऱ्यांची एकता. समस्त मानव प्राणी व निसर्गाच्या कल्याणासाठी ज्यांनी दुःखमुक्तीचा आदर्श मार्ग सांगितला ते आपल्या सर्वांचे मार्गदाते तथागत भगवान बुद्ध व 20व्या शतकातील आधुनिक बुद्ध, समता सैनिक दल, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या मातृसंस्थांचे संस्थापक, 1956 नंतरच्या धर्मांतरित बौद्धांचे धम्मगुरू, आधुनिक भारताचे निर्माते, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस, विचारास व कार्यास प्रथम मी त्रिवार अभिवादन करतो. आज आपण या ऑनलाईन प्रेरणा सत्राची सुरुवात त्रिरत्न नमन आणि त्रिशरण पंचशील या गाथेने करूयात. मी अंकुजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो, कृपया आपण या विषयाच्या अनुषंगाने संचलन करावं. मला वाटतं आपण यांना सांगितलंय उषाताईंना. हा, पहा बरं पोस्टवर. उषाताईंना विनंती आहे, कृपया या त्रिरत्न नमन आणि त्रिशरण पंचशील या गाथा घ्याव्यात ही विनंती. आयुष्मान उषाताई. आहेत का उषाताई? उषाताई पठारे आहेत. ओके. त्यांना ओपन व्हायला वेळ लागत असेल. नाही मेळ बसून राहिला त्यांना. आतापर्यंत त्यांचा व्हिडिओ पण ऑन होता. चला कर कंटिन्युअसली चव्हाण सरांना. हॅलो. हा ठीक आहे. हा बोला तर. हॅलो. हा हो बोला ताई. करू. हो हो चला ठीक सुरुवात आहे. करा. हो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो दस भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो दस भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो दस भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वैरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वैरमणि
सिक्खापदं समादियामि कामेषु विचाचारा वैरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वैरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरयमज्ज पमादठाना वैरमणि सिक्खापदं समाधियामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि सर्वांना सन्विनय जय भीम. खूप खूप धन्यवाद ताई. आपण अगदी सुमधुर आवाजामध्ये त्रिरत्न नमन आणि त्रिशरण पंचशील या गाथा घेऊन धम्ममय वातावरण निर्माण केलं आहात, त्याबद्दल आपल्याला अनेक साधुवाद. या ऑनलाईन प्रेरणा सत्रामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं मी प्रथम सहर्ष स्वागत करतो. आदरणीय भदंत धम्मसारजी देखील उपस्थित आहेत आणि सर्व मान्यवर उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा साधुवाद. यानंतर या मुख्य विषयाला धरून अंतिम संस्कार या विषयाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील बुद्धिस्ट आणि रिपब्लिकन विचारवंत साहित्यिक आपल्या या बुद्धिस्ट सेमिनरीचे मुख्य समन्वयक आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे सर यांना विनंती करतो, कृपया आपण आजच्या विषयाच्या अनुषंगाने संबोधन करावं ही विनंती आहे. आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे साहेब. धन्यवाद बडगे साहेब. आजच्या आपल्या या प्रेरणा सत्रास उपस्थित असलेले सर्व मान्यवर भदंत, आज आपलं सत्र सुरू करण्यापूर्वी आपण आज नाशिक येथे असलेले अतिशय तरुण असे भदंत आर्यन नागजी यांचं अल्पशा आजाराने अवघ्या 36व्या वर्षी निधन झालं. आपण 2 मिनिट त्यांना आदरांजली वाहूया. भदंत आर्यनाग यांना आदरांजली. अनिच्चावत्थ संखारा उपादवय धम्मिनो उपजीत्वा निरजन्तो ते उपसम्मो सुखो. सर्व संस्कार अनित्य आहेत. निर्माण होणं आणि नष्ट होणं हा या
सृष्टीचा धर्म आहे. या सर्वांचं निराकरण होणं म्हणजेच निर्दोष जीवन जगणं हेच सर्वोत्तम सुख होय. भदंत धम्मसारजी राजाभाऊ कदम, पालीचे अभ्यासक डॉक्टर आनंद संदान सिंगजी, आपले हे सगळं संचलन करत असलेले दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी आणि सेमिनरीचे डायरेक्टर डॉक्टर राजाराम बडगे साहेब, रोहनजी, आपले चव्हाण सर, दयानंदजी घोडके, लक्ष्मण माघाडे, साधनाताई गांगर्डे, सुधीर वाघमारे, भोक्षे सर आणि प्रख्यात लेखक तुलसी टी वाय जाधवजी. आज आपण अंतिम संस्कार विधी कसा करायचा यावर बोलणार आहोत. प्रेरणात्मक सत्र घेणार आहोत. अंतिम संस्कार ही एक खूप मोठी भावनात्मक बाब असते. वयोवृद्ध व्यक्ती गेली तर फारसा आक्रोश नसतो, परंतु अकाली मृत्यू झाल्यास तिथं सांत्वन करणं आणि अंतिम संस्कार घेणं हे विधिकर्त्यासाठी मोठं चॅलेंज असतं. भावनिक संयम ठेवणं ही महत्वाचं ठरतं आणि अशा वेळेला कर्मकांड टाळणं हे पण फार मोठं आव्हानात्मक ठरतं. अनेक प्रसंगी अंतिम संस्कार करण्यासाठी अनेक जण आलेले असतात आणि ते आपापल्या परीने मदत करत असतात. आणि मग ही मदत करत असताना त्याच्यामध्ये अनेक चुकीच्या गोष्टी, बौद्ध संस्काराला बाध आणणाऱ्या गोष्टी घडत असतात. आणि म्हणूनच हे विधिकर्त्याला फार मोठं चॅलेंज असतं. यात काही ज्या बाबी संस्काराच्या दृष्टीने आहेत ती अगदी सुरुवातीपासून होते की मृतदेह कसा ठेवायचा, कुठं ठेवायचा, डोकं कोणत्या दिशेला असावं, पाय कोणत्या दिशेला असावे,
अशा प्रकारचं सगळं वातावरण असतं आणि त्या वातावरणामध्ये आम्हाला निर्णय घ्यायचे असतात. विधी बहुतांश वेळा अंतिम मानला जातो. मात्र हे निर्णय घेतानाही त्यांच्या दुःखाला ठेच पोहोचेल याची काळजी घेत निर्णय घेतला पाहिजे. दिशेचा विषय ज्या वेळेला येतो त्यावेळेला आपण बाबासाहेबांना आधुनिक बुद्ध म्हणतो. ह्या दिशा काय प्रकार आहे याचा मी तुलनात्मक अभ्यास केला आणि मग दक्षिण दिशा राक्षस ची दिशा ठरवली गेलेली आहे. प्रत्यक्षात बुद्धांनी शिगाल सुत्तामध्ये दक्षिण दिशा ही आमच्या शिक्षणाची दिशा, गुरूंची दिशा आणि अर्थातच जीवन जगण्याला मार्ग दाखवण्याला उपयुक्त दिशा. मात्र त्या दिशेला निषिद्ध ठरवलेलं आहे आणि तीच स्थिती या वेळेला तर खूप प्रामुख्याने येते. मग आम्ही काय करायचं, कसं करायचं? तर पहिली बाब, शक्यतो मृतदेह ठेवताना प्रवेशद्वारातून प्रवेश करताच चेहरा नजरेस येईल अशा पद्धतीने तो मृतदेह ठेवावा. ज्या वेळेला आम्ही आता काही ठिकाणी तिरडी असते, काही ठिकाणी आता या तिरडीमध्ये लागलेलं ते बांबू, सरमाड वगैरे साहित्य आता बऱ्याच ठिकाणी मिळत नाही. तर या मृतदेहासाठी रेडीमेड स्ट्रक्चर पण अनेक बुद्धविहारामध्ये ठेवलेलं आहे. त्याचा उपयोग करावा. आंघोळ शक्य असेल तर घालावी. पण अपघाती निधन झालेलं असलं तर पीएम झालेलं असलं, काही संसर्गजन्य धोके उद्भवत असतील तर अशा वेळेला आंघोळीचा आग्रह धरू नये. आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. मृतदेह आंघोळ घातली, त्याला कपडे घालतातच. ते सगळंच तिथं असलेले, उपस्थित असलेले ज्या त्या भागातील प्रथेप्रमाणे लोक आंघोळ घालतात, कपडे घालतात. तिथं शक्य असेल तर जे अत्तर, गुलाब पाणी फवारलं जातं, अवश्य फवारावं. आणि त्या ठिकाणी त्रिसरण पंचशील घ्यावं. त्यानंतर आता
भारतीय बौद्ध महासभेने पाय धुण्याची प्रथा बंद केलेली आहे. पतिदान गाथा पण बंद केलेली आहे. परंतु एक माझे असे अनुभव आहेत, जरी कोणी त्याला कर्मकांड म्हटलं, कोणी काही म्हटलं, तरी प्रत्येकाला आपल्या या प्रियजनाच्या मृत्यूनंतर पायाचे दर्शन घेण्याची, पाय धुण्याची इच्छा असते. तिथली परिस्थिती पाहून तो निर्णय घ्यावा. कारण आम्ही तिथं आग्रह धरला तर ऐकतात पण लोक, पण काही वेळेला त्याचा परिणाम आमचे आदर्श असतात. म्हणून परिस्थिती पाहून आपण ते निर्णय घ्यावेत. डोक्या जवळच आपण तिथं उभा राहून त्रिशरण पंचशील घेतलं तर अधिक चांगलं. एका प्लेटमध्ये मेणबत्ती लावणं, अगरबत्ती, फुलं ठेवणं आणि प्रेत उचलणं. प्रेत उचलताना पाय जे असतील ते स्मशानभूमीकडे असावेत आणि डोकं पाठीमागं, म्हणजे जिकडून माणसं चालतात त्या बाजूने असावं. मात्र जर शववाहिका असली तर तिची रचना मात्र उलटी असते. त्या जाण्याकडं डोकं असतं आणि पाय जे असतात ते जमावाकडं असतं. मात्र ही सगळीकडंच असतं असं नाही. वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शववाहिनीची रचना असते. ती जशी असेल त्या पद्धतीने निर्णय घ्यावा. नाही तर आपण म्हणतो की हे असंच केलं पाहिजे, ते तसंच झालं पाहिजे. म्हणजे तोही एक कर्मकांडाचा भाग होऊन जातो. त्यात ज्या गोष्टी आहेत त्या कर्मकांडाच्या येणार नाहीत, आत्म्यासारख्या येणार नाहीत, याची काळजी घ्यावी. त्यात पाणी पाजणं, डोक्यावर एखादं नाणं ठेवून त्यावर सुतळीने बांधणं किंवा चंदनाचा हे ठेवून बांधणं, ह्या ज्या गोष्टी टाळता आल्या तर खूप चांगलं. 20व्याच्या काही ठिकाणी धान्य, भाकरी उशाला ठेवल्या जातात. तेही शक्यतो टाळावं. खरं तर याचं प्रबोधन सातत्याने चाललं तर ही गोष्ट करायची वेळ येत नाही. ही बौद्ध धम्मातलीच नंतर आलेली विकृतीकरण आहे. शक्यतो अंत्यविधी जे केले जातात ते ज्या त्या धर्माच्या संस्थापकाचा जसा अंत्यविधी झाला त्याप्रमाणे हे अंत्यविधी होत असतात. भगवंताला कुकुत्ता नदीचं पाणी अंतिम समयी देण्यात आलं, आनंदाला सांगितलं. पण नंतर
त्याचा विपर्यास झाला आणि मृत्यूनंतर पाणी पाजण्यात येऊ लागलं. त्याच्यामध्ये पण वारसदार कसा ठरवायचा, तर ज्या काही स्मृती आहेत मनुस्मृती सारख्या, त्या स्मृतीमध्ये या खरं तर संहिता आहेत, म्हणजे त्या कायदा आहेत त्या, आणि त्यामध्ये शेवटी पाणी पाजणारा जो असतो त्याला वारसदार ठरलं जातं. हे या संहितेला त्यामध्ये असणाऱ्या गोष्टी असतात. पण बौद्ध धर्मामध्ये अशा बाबी नाहीत. जे जैविक वारसदार आहेत ते जैविक वारसदार आहेत. जे वैचारिक वारसदार आहेत ते वैचारिक वारसदार आहेत. ते एखाद्या कृतीवरून बौद्ध धर्मामध्ये ठरत नाही, किंवा पुढं जे शिकाळ धरलं जातं त्याचा पण अर्थ याच्याशी संबंधित आहे. मात्र आपण अशा एखाद्या कृतीवरून वारसदार ठरवत नाही, म्हणून ह्या गोष्टी निषिद्धच आहेत. त्याचबरोबर मृतदेहाचं दहन करायचं का दफन करायचं, इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मामध्ये दफन केलं जातं. तर दहन मोठ्या प्रमाणात केलं जातं. त्यातही हिंदू धर्मात दहन केलं जातं असं म्हणणं पण चूक आहे. कारण काहींचं दहन केलं जातं तर काहींचं दफन केलं जातं. खरं तर हे त्यांच्या आर्थिक परिस्थितीवरच ठरतं. अगदी हल्ली वीज दाहिनी पण आहे. ती पण ज्याच्याकडं पैसे असतील तो त्या विजेमध्ये त्या प्रेताचं दहन, विजेच्या शववाहिनीत प्रेताचं दहन करतो. नाहीतर दफन किंवा सरणावर जाळणं हेच ठरवावं लागतं. तिथं आपण ही प्रेतयात्रा काढली तर काही ठिकाणी बुद्धं शरणं गच्छामी म्हटलं जातं, किंवा तोंडाने काही बोलत जातं. ही काही आवश्यक बाब नाही. पण शववाहिनी असेल तर तिथं मात्र ही बुद्धं शरणं गच्छामीची धून लावलेली असावी. प्रेताच्या अंगावर प्रेतवस्त्र कोणतं असावं यावर पण काही नियम आहेत. हल्ली काही जण निळं वस्त्र ठेवतात, काही पांढरं ठेवतात, पण बौद्ध धर्मानुसार पांढरंच ठेवावं. तो स्त्री असो का पुरुष असो, ही समतेची बाब आहे. तिथं गेल्यावर दिशा पण तिथल्या स्मशानभूमीतल्या स्थितीनुसार असावी. त्या ठिकाणी आम्ही तरणावर मृतदेह ठेवल्यावर किंवा दफन करताना मृतदेह ठेवल्यावर त्या प्रेताला साक्ष ठेवून श्रद्धांजली वाहावी आणि नंतर त्या प्रेताला अग्नी द्यावा. देत असताना घरातली सगळी माणसं तिथं बोलवावीत. सगळ्यांच्या हातात, स्त्री असो पुरुष असो, सगळ्यांच्या हातात मेणबत्ती द्यावी. थोडं शक्य असेल
आणि सगळ्यांना जे भावना असेल त्या दृष्टीने बुद्धं शरणं गच्छामी म्हणत 3 प्रदक्षिणा घालाव्यात. तिथं पुष्प अर्पण करावं आणि त्या मृतदेहाला मेणबत्त्या ज्या ठेवलेल्या आहेत त्या मेणबत्त्या त्या सरणाला लावून सरणाग्नी द्यावा. कोणाला विशिष्ट याच्यामध्ये किंवा मुलांनीच दिला पाहिजे, मुलींनीच दिला पाहिजे, खांदेकरी अमुकच पाहिजे, या ज्या जातीय प्रथा पाळणाऱ्या गोष्टी आहेत त्या टाळल्या पाहिजे. मी असं काही आमचे एक कार्यकर्ते होते आणि त्यांची इच्छा होती की नाही बाबा हे खांदेकरी असे मुलं असले पाहिजे आणि एक पाहुणा असला पाहिजे आणि हे असलं पाहिजे. त्याऐवजी ते म्हटले नाही मला मुलींनी दिलं पाहिजे. तर अशा वेळेला या गोष्टी पण आपण करून घेतल्या पाहिजे की मुलींनीही खांदा दिला पाहिजे. सर्वांनी मिळून ते प्रेत उचललं तर अधिक चांगली गोष्ट आहे. शेवट पण तसाच करावा आणि त्या ठिकाणी प्रेत चांगलं शरण चांगलं पेटेपर्यंत काही श्रद्धांजली घ्याव्यात आणि शेवटी शरणतई घेऊन हा अंतिम संस्कार संपवावा. तिथंच एखाद्या जबाबदार व्यक्तीच्या हस्ते तोंडून जलदान विधी कधी आहे त्याची घोषणा करावी आणि अस्थि विसर्जनाऐवजी अस्थि रोपणवर भर द्यावा. आज काय आपल्याला त्याच्यावर बोलता येणार नाही कारण वेळ संपत आलेला आहे. तर या ठिकाणी त्या अंतिम संस्कार विधीवर अ, माझं हे सत्र थांबवतो. वेळ अत्यंत कमी आहे. असलं तर बडगे साहेब सांगतीलच. आपल्या काही संशय असेल तर आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवश्य विचाराव्यात आणि थोडक्यात असलं तरी ते संचलन चव्हाण सर करतील. तर मी ते सांगतो आणि थांबतो. आपल्या सर्वांच्या बुद्धत्वाला वंदन करून या ठिकाणी मी आपली रजा घेतो. जय भीम, नमो बुद्धाय. सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम सर. शेवटचा 1 मिनिट आहे. अतिशय अतिशय सखोल असं मार्गदर्शन आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे सरांनी केलेलं आहे. आपणास कुणास जर काही शंका असेल तर ती विचारावी. वेळ नाहीये. व्हॉट्सअप ग्रुपवर टाकावं हा ज्या काही शंका असतील त्या. चालतंय सर ते काय हरकत टाका. हा. यानंतर शरणतय गाथा आपल्यापैकी कुणाला दिली शरणतय गाथा? हा, शरणतय गाथा प्राध्यापक सुरेशजी घोक्षे सर घेतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. घ्या आदरणीय घोक्षे सर.